मुखेड. शेतीचा वाद न्यायालयात प्रलंबित असताना व न्यायालयाचा स्टे ऑर्डर असून सुद्धा बनावट सह्या करून जमिनीची विक्री करून प्रमुख खरेदीदार पांडुरंग रामा अडगुलवार यांच्यावर अन्याय करून प्रशासनाच्या साहाय्याने श्रीकांत बालाजी मुखेडकर यांना जमिनीची विक्री केली. बेकायदेशीर विक्रीवर न्याय मागणीसाठी अडगुलवार यांनी तहसील कार्यालय मुखेड समोर बेमुदत आमरण उपोषणास बसले आहे. प्रमुख मागणीसह पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांची चौकशी करून निलंबित करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे. दरम्यान मुखेड तालुक्यातील एकमेव अन्याय विरोधात लढा देणारी संविधान रक्षक कृती समितीने उपोषणकर्ते अडगुलवार यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. फुलेनगर मुखेड येथील रहिवासी पांडुरंग रामा अडगुलवार हा भोई समाजातील एक गरीब कुटुंबातील तरुण असून आपल्या पत्नीसह आई, एक मुलगा व मुलगी असा त्याचा एक छोटासा परिवार असून तो मासे विकून आपला उदरनिर्वाह करतो. असे असताना इसवी सन 2018 साली चरणसिंग बळीराम दिक्कत यांच्याकडून 20 लाख रुपयात गट क्रमांक 11A1 क्षेत्र 97R ही जमीन खरेदी केली. त्यानंतर शेतामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री फार्म हा व्यवसाय सुरू करावा या उद्देशाने 27 बाय 150 फुटाचा शेड मारून पांडुरंग अडगुलवार यांनी व्यवसाय सुरू केला. व्यवसाय जेमतेम बऱ्यापैकी चालत असताना कुठे माशी शिकली माहीत नाही, मूळ मालकाच्या सासऱ्याने आपल्या मुलीला हाताशी धरून जावई चरणसिंग यांना कसलीच कल्पना न देता व जावयाचे खोटे हस्ताक्षर करून न्यायालयात खटला चालू असताना मुखेड पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांना हाताशी धरून मुखेड येथील श्रीकांत बालाजी मुखेडकर यांना जमीन विकली अशी प्रमुख माहिती पांडुरंग अडगुलवार यांनी दिली आहे. जमीन विकल्यानंतर श्रीकांत बालाजी मुखेडकर यांनी ज्या ठिकाणी शेड मारलं होतं ते शेड भर दिवसा काही मित्रांच्या साहाय्याने गायब केल्याची तक्रार पांडुरंग अडगुलवार यांनी मुखेड पोलीस स्टेशनला दिली असता मुखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी जाणीवपूर्वक टाळाटाळ करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचे मत पांडुरंग अडगुलवार यांनी गाव माझा न्यूज समोर व्यक्त केले आहे. पोलीस निरीक्षक केंद्रे यांनी सहकार्य न केल्यामुळे पांडुरंग अडगुलवार यांनी संविधान रक्षक संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथरावजी लोहबंदे यांना भेटून पोलीस निरीक्षकाबाबत सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर लोहबंदे यांनी संघटनेचा पाठिंबा तुला आहे, आम्ही तुझ्या सोबत आहोत अशी ग्वाही लोहबंदे यांनी पांडुरंग अडगुलवार यांना दिली आहे. पत्ता केला आणि ज्यावेळेस आम्ही विचारायला गेलो त्यावेळेस आम्ही तपास चालू आहे, आम्ही हे केले आणि काय घाईपत्र आणि 5-6 हे जप्त करून हातून कारवाई करून याच्यावर मला सांगतो पडदा फिरवण्याचं केंद्रे यांनी डायरेक्ट मला सांगतो अटक केला. आतापर्यंत त्या प्रस्थापितानं लुटलं होतं पण आता या गरीबाला पोलिसांना लुटालं. हे अत्यंत आणि निंदनीय चिंताजनक बाब आहे. साहेब, संघर्ष समितीच्या वतीने तुम्ही पांडुरंग अडगुलवारला न्याय मिळवून देणार आहेत? निश्चितच. आज जे मी या उपोषणाच्या ठिकाणी जे बोललो मी ते शेवटपर्यंत करणार. अखेर जर वेळ आली तर या मुखेड तालुक्यामध्ये चक्काजाम करणार एक वाहन सुद्धा पुरू देणार नाही. विक्री केली यांच्या पहिले नाही तुम्ही जमीन कोणाला विक्री केली? पांडुरंग रामा अडगुलवार. किती लाख? मी 20 लाखाला जमीन विकली. 20 लाख कोण जवळपास 11-12 वर्षाला. हां, 2 टप्प्यामध्ये मी पैसे घेतले. मग तुम्हाला हे तुमच्यानंतर केव्हा कळालं तुम्हाला हे? मला जेव्हा कळालं की यानं माझ्या नावावर कोर्टानं नोटीस जेव्हा वाटलं होते मी म्हणलो पांडूला तर मी जमीन दिली, जमीन तर माझ्याच नावावर आहे. जेव्हा माझ्या बहिणीच्या इष्टे होतं माझ्या नावावर म्हणजे कोर्टामध्ये बहिणीने दावा टाकले होता त्या कोर्टात जमिनीवर इष्टे होतं. त्या जमिनी इष्टे असल्या मी पांडूच्या नावावर जमीन करून देऊ. जमीन बहिणीची घेतात का साक्षी? नाही कोर्टामध्ये आमच्या बहिणीचं विरोध चालू होतं. हां, विरोध. आता तुमचं पांडूला सहकार्य मिळणार आहे का? म्हणजे तुम्ही पांडूला आपण दिली जमीन, पैसे घेतले तर त्याला बैमान नाही होणार आपण. गाव माझा न्यूज करिता बाबूराव वाघमारे, मुखेड, नांदेड.